गुड मॉर्निंग स्टुडंट्स. व्हिजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिग्री नावाचा जो चॅप्टर आहे इंग्लिश ग्रामरचा तो क्लिअर केलेला आहे. त्याच्यापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकलेली होती की जी तुम्हाला टेन्सचे इंट्रोडक्शन करणारी होती. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट टेन्सेस चॅप्टर इन डिटेल. सो आजचा जो काही व्हिडिओ आपला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स जो चॅप्टर आहे तो डिटेलमध्ये की जो MPSCच्या PSI असिस्टंटच्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याच्यावरती क्वेश्चन कसे येतात आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायचा आहे. तर चला तर मग पाहूयात आजचा व्हिडिओ लेक्चर. द युजेस ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲट द सेम टाईम कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. हे जे 4 टेन्सेस आहेत या 4 टेन्सेसचं बेसिकचं जे नॉलेज आहे ते आपल्या सगळ्यांना आहेच. त्याचे फॉर्म्युले आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचे फॉर्म्युले माहीत असणं एवढंच इम्पॉर्टंट नसतं. तर त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा काही नियम आहेत, काही रूल्स आहेत आणि ते रूल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर चला तर मग पाहूयात वन बाय वन काही रूल्स आपण त्या ठिकाणी डिस्कस करूयात. पहिल्यांदा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स जो आहे तो त्या ठिकाणी पाहूयात. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट असतो. आणि त्या ठिकाणी जर सब्जेक्ट ही शी इटमध्ये असेल तर त्या ठिकाणी वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय आपण लावत असतो. तर चला तर मग यूज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पहिला रूल आहे तो रूल आपण त्या ठिकाणी पाहूयात. जनरली आपण जो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तो युनिव्हर्सल ट्रूथ असेल, एखाद्या वाक्यामध्ये त्रिकालबाधित सत्य असेल, त्याचबरोबर हॅबिट असेल, सवयी असतात आपल्या काहीतरी, त्याचबरोबर प्रोवर्ब्स असतात, इडियम्स असतात. या जर गोष्टी त्या ठिकाणी इंडिकेट होत असतील तर त्या ठिकाणी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. खाली काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले एक्झाम्पल आहे द सन रायझेस इन द ईस्ट. हे जर आपण बघितलं तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे कधीच चेंज होत नाही. सेकंड आहे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, दिस इज अ हॅबिट. थर्ड आहे संडे कम्स आफ्टर सॅटरडे, हे कंटिन्युअस चालणारे ॲक्शन आहे. हेल्थ इज वेल्थ, दिस इज अ प्रोवर्ब. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, दिस इज ऑल्सो ॲन युनिव्हर्सल ट्रूथ. हेल्दी माइंड लिव्ज इन हेल्दी बॉडी, हे पण त्या ठिकाणी इडियमचं किंवा प्रोवर्बचं काम करत आहे. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की युनिव्हर्सल ट्रूथ, हॅबिट, प्रोवर्ब्स, इडियम्स या जर गोष्टी एखाद्या सेंटेन्सेसमधून इंडिकेट होत असतील तर त्या ठिकाणी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. नेक्स्ट जो रूल आहे तो रूल काय सांगतो आपल्याला की ज्या वाक्यामध्ये ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युजली, ट्वाईस, थ्राईस यासारखे शब्द असतात ते वाक्य नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. आता खाली काही सेंटेन्सेस दिसत आहेत तुम्हाला, तर त्या सेंटेन्सेसमध्ये वर दिलेले जे मेन्शन केलेले वर्ड्स आहेत त्यालाच आपण टाईम ऑफ ॲडवर्ब्स असं सुद्धा म्हणतो. तर हे शब्द ज्या वाक्यामध्ये असतील त्या वाक्यातला टेन्स हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असणार आहे. तर मग पहिलं वाक्य काय आहे तर दामोदर ऑफन वर्शिप्स द लॉर्ड कृष्णा. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑफन नावाचा वर्ड या ठिकाणी आल्यामुळं आपण हा जो वाक्याचा टेन्स आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतलेला आहे. बेसिकली दामोदर याच्या इन्स्टेड ऑफ आपण एक प्रोनाऊन यूज करू शकतो दॅट इज ही, आणि त्यामुळंच आपण वर्शिप या वर्बला यस प्रत्यय लावलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे दे ऑलवेज विजिट इन दिस टेम्पल. या ठिकाणी सुद्धा सेकंड सेंटेन्समध्ये जर आपण बघितलं तर ऑलवेज नावाचा टाईम ऑफ ॲडवर्ब दिसतोय आणि त्यामुळं आपण या असणाऱ्या सेंटेन्सचा सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज केलेला आहे. आणि थर्ड सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये काय आहे शी ट्वाईस फेल्स इन दिस एक्झाम. याच्यामध्ये ट्वाईस नावाचा वर्ड आहे की जो त्या ठिकाणी इंडिकेट करतोय की तो टाईम ऑफ ॲडवर्ब आहे आणि हे शब्द जर ज्या वाक्यामध्ये असतील ते वाक्य 100% सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं जातं. हा बेसिक रूल त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट रूलकडे आपण जाऊया. जो पुढचा रूल आहे हिअर अँड देअर ने सुरू होणारे जे वाक्य असतं हे उद्गारवाचक वाक्य असतं, त्यालाच आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतो. पण हे जर वाक्य त्या ठिकाणी लिहिलं गेलं असेल तर ते वाक्य नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतं. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर पहिलं एक्झाम्पल आहे देअर कम्स द सेकंड वेव्ह ऑफ कोरोना. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर वाक्याची सुरुवात जी आहे ती देअरनं झालेली आहे की जे बेसिकली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि हे कसं आयडेंटिफाय होतं आहे तर त्या सेंटेन्सेसच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आपल्याला पाहायला मिळतो.
सेकंड सेंटेन्स आहे ते काय आहे, हिअर कम्स द रेल्वे. या ठिकाणी हिअरनं वाक्याची सुरुवात झालेली आहे की जी बेसिकली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि त्या ठिकाणी जो टेन्स आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. नेक्स्ट पुढचा टेन्स आपण या ठिकाणी बघूयात. सिंपल प्रेझेंट टेन्सचा पुढचा नियम आहे फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन. ज्या नियोजित असणाऱ्या कृती किंवा ज्यांचं एक विशिष्ट असं नियोजन असतं अशा घटना या नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल्या जातात. आता हे जे फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन आहेत, भविष्यामध्ये या घटना घडणार आहेत, त्यांचं एक स्पेसिफिक प्लॅनिंग असतं आणि ह्या गोष्टी आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मांडत असतो. म्हणजे जर बघितलं तर या वाक्यांचा मिनिंग जो आहे तो फ्युचर टेन्समध्ये असतो, मात्र त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतं. मग ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यातला पहिला बघा, टुमारो, नेक्स्ट डे, नेक्स्ट नाईट, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, नेक्स्ट वीक, इन जानेवारी, इन मार्च, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे. हे असे काही एक्सप्रेशन्स आहेत की जे फ्युचर टेन्समध्ये येतात. बट बेसिकली या ठिकाणी या फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन ज्या आहेत या आपण सिंपल प्रेझेंट टेन्समधून इंडिकेट करतो. फर्स्ट सेंटेन्स त्या ठिकाणी आहे द शिवाजी युनिव्हर्सिटी ओपन्स ऑन 15 जून. या ठिकाणी ऑन 15 जून आहे की जो बेसिकली फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन सांगतो, परंतु याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहायला मिळतं. सेकंड त्या ठिकाणी सेंटेन्स आहे द चीफ मिनिस्टर डिक्लेअर्स द लॉकडाऊन नेक्स्ट मंथ. म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट मंथ हा वर्ड जो आहे तो फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन इंडिकेट करतोय. बट हा जो फ्युचर प्लॅन्ड ॲक्शन इंडिकेट करणारा वर्ड जो आहे तो त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिला जातो. आय होप स्टुडंट्स यू अंडरस्टँड दीज रूल्स व्हेरी वेल. नेक्स्ट रूल आहे हिस्टॉरिक प्रेझेंट. आता हा काय कॉन्सेप्ट आहे तर इतिहासामधील घटना जर एखाद्या नाटकामध्ये किंवा नाटक स्वरूपामध्ये मांडल्या जात असतील तर त्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मांडल्या जातात. आपल्याला माहीत आहे हिस्ट्रीमध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्या सर्वच्या सर्व घटना आपण पास्ट टेन्समध्ये मांडत असतो. मग बेसिकली फर्स्ट त्या ठिकाणी सेंटेन्स आहे महात्मा गांधी मूव्स हिज हँड टुवर्ड्स द प्रोटेस्टर्स. सेकंड सेंटेन्स आहे नेताजी बोस एक्सप्रेसेस हिज अँगर अगेन्स्ट द पॉलिसी ऑफ द ब्रिटिश. आता हे दोन्ही जरी वाक्य आपण बघितली तर ती वाक्य त्या ठिकाणी हिस्टॉरिक प्रेझेंटमध्ये दिलेली आहेत, म्हणजेच हिस्ट्रीमधली ती वाक्य आहेत. पुढचा रूल त्या ठिकाणी आहे स्टेटिव्ह वर्ब्स. आता हे स्टेटिव्ह वर्ब्स ही काय कॉन्सेप्ट आहे तर स्टेटिव्ह वर्ब्स या कॉन्सेप्टमध्ये असे काही वर्ब्स असतात की जे बेसिकली आपण कंटिन्युअस टेन्सेसमध्ये मांडू शकत नाही. म्हणजे त्याचा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस पास्ट टेन्स किंवा कंटिन्युअस फ्युचर टेन्स त्या ठिकाणी होत नाही. आणि जर आपण त्याला ING प्रत्यय लावला तर असे असणारे जे वर्ब असतात ते त्या ठिकाणी वेगळ्या अर्थानं सेंटेन्समध्ये आलेले असतात. मग आता हे स्टेटिव्ह वर्ब्स कुठले कुठले आहेत तर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत सी, हिअर, टच, टेस्ट, स्मेल, लव, हेट, वॉन्ट, ॲग्री, डिसॲग्री, फील, डिझायर, होप, प्रिफर, रिफ्यूज, थिंक, रिकॉल, रिमेंबर, रेकग्नाइज, ट्रस्ट, रिजेक्ट, बिलीव, सपोज, अंडरस्टँड, माइंड, कन्सिडर, फॉरगेट, नो, इमॅजिन, मीन, ओन, पजेस, बिलॉंग, कंटेन, कन्सिस्ट, ॲपियर, सी, लुक. हे असे काही वर्ब्स आहेत की जे बेसिकली त्याला ING प्रत्यय लागत नाही. म्हणजेच काय तर त्याचा कंटिन्युअस टेन्स केला जात नाही. मात्र जर याला ING प्रत्यय लागला तर त्याचा अर्थ हा डिफरंट घेतला जातो. या क्रियापदाचा कंटिन्युअस टेन्स होत नाही म्हणजेच त्यांना ING प्रत्यय लागत नाही. पुढचा कॉन्सेप्ट आहे आज्ञार्थी वाक्य. त्यालाच आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. ही आज्ञार्थी वाक्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. जसे की एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल आहे प्लीज ओपन द डोअर आणि सेकंड एक्झाम्पल आहे गिव्ह मी युअर पेन. आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे सब्जेक्ट नसतो, तर त्या ठिकाणचं कन्स्ट्रक्शन काय असतं तर वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं कन्स्ट्रक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नेक्स्ट रूल सिंपल प्रेझेंट टेन्स संदर्भात काय सांगितलं जातोय की बेस्ट विशेष आपल्या आपण ज्या शुभकामना देतो त्या शुभकामना नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल्या जातात. जसं की विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, गॉड ब्लेस यू, लॉंग लाईफ इंडियन रिपब्लिक. अशा कितीतरी असणाऱ्या शुभकामना ज्या आहेत त्या आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मांडत असतो. हा पण गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. नेक्स्ट बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सबद्दल डिस्कशन करूयात. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधला पहिला रूल आहे ज्या वाक्यामध्ये नाव, ॲट प्रेझेंट, स्टील, नाव अ डेज, राईट नाव, ॲट द मोमेंट, दिस मॉर्निंग, करंटली, दिस इव्हिनिंग यासारखे शब्द असल्यास त्या वाक्याचा टेन्स म्हणजेच काळ हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स
असतो. सरळ आणि सोपा असणारा हा त्या ठिकाणी रूल आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. शी इज हेल्पिंग इन द किचन टू हर मदर नाव. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय आलेलं आहे, नाव आलेलं आहे NOW, म्हणजेच त्या ठिकाणी बघितलं तर आपण टेन्स जो आहे तो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. सेकंड आहे ही इज वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट नाव अ डेज. या ठिकाणचं जे कन्स्ट्रक्शन काय आहे, नाव अ डेज, म्हणून या ठिकाणी सेंटेन्समध्ये वापरलेला जो टेन्स आहे तो काय आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. थर्ड आहे शी इज कम्प्लिटिंग हर होमवर्क ॲट प्रेझेंट. या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आहे ते आहे ॲट प्रेझेंट, आणि ॲट प्रेझेंट वर्ड त्या ठिकाणी आलेला असल्यामुळं त्या असणाऱ्या वाक्याचा जो टेन्स आहे तो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स दिलेला आहे. सो आय होप यू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट ऑल्सो व्हेरी वेल. नेक्स्ट कॉन्सेप्टकडे आपण जाऊयात, पुढच्या फ्युचर इव्हेंट. आता आपल्याला माहीत आहे मी अभ्यास करणार आहे, मी MPSCच्या परीक्षेची तयारी करणार आहे. हे जे मराठीमधलं करणार आहे हे जे कन्स्ट्रक्शन आपण जे वापरतो हे कन्स्ट्रक्शन हे गोईंग टू कन्स्ट्रक्शन कन्सिडर केलं जातं. फ्युचर इव्हेंट म्हणजेच काय, नजीकच्या भविष्यकाळात केली जाणारी ही कृती जी आहे ही चालू वर्तमान काळातून दाखवली जाते. जसं की या ठिकाणी आपल्याला काही 3 सेंटेन्सेस पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी फॉर्म्युलासुद्धा पाहायला मिळतोय. गोईंग टू कन्स्ट्रक्शन कसं असतं, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तर वाक्यातला जो शाल आणि विल आहे हा त्या ठिकाणी घालवला जातो आणि त्याच्याऐवजी गोईंग टू प्लस V1 हे कन्स्ट्रक्शन वापरलं जातं. जसं की पहिल्या सेंटेन्समध्ये आय एम गोईंग टू टेल यू अ शॉर्ट स्टोरी, याच्यामध्ये शाल आणि विल याच्याऐवजी आपण काय वापरलेलं आहे, एम गोईंग टू वापरलेलं आहे. सेकंडमध्ये काय आहे, ही इज गोईंग टू टेक दिस डिसिजन, याच्यामध्ये सुद्धा ही विल टेक दिस डिसिजन या वाक्याचा ही इज गोईंग टू टेक दिस डिसिजन असा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि थर्ड आहे स्मिता इज गोईंग टू पार्टिसिपेट इन द मॅरेथॉन, याच्यामध्ये स्मिता विल पार्टिसिपेट इन द मॅरेथॉन, याच्यामध्ये स्मिता इज गोईंग टू पार्टिसिपेट इन द मॅरेथॉन असं कन्स्ट्रक्शन वापरलेलं आहे. म्हणजे फ्युचर इव्हेंटमध्ये आपण शाल आणि विल याच्याऐवजी एम इज आर प्लस गोईंग टू हे कन्स्ट्रक्शन वापरतो. पुढचा रूल आहे डोंट डिस्टर्ब. हे जर वाक्यामध्ये कुठं आलं असेल तर त्या वाक्याला जोडून येणारं वाक्य हे नेहमी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये असतं. सो ही पण गोष्ट त्या ठिकाणी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट असणाऱ्या पार्टकडे आपण जाऊयात. नेक्स्ट पार्ट काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहीत आहे, काय आहे, एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये रूल काय सांगतो की लेटली, रिसेंटली, जस्ट असे शब्द ज्या वाक्यामध्ये असतात त्या वाक्याचा काळ हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. खाली 4 सेंटेन्सेस आपल्याला पाहायला त्या ठिकाणी की जे त्या ठिकाणी इंडिकेट करत आहेत वरचा असणारा रूल. बघा फर्स्ट सेंटेन्स आहे हेमा हॅज नॉट सीन दिस मूवी लेटली, म्हणजे या वाक्यात आलंय काय, लेटली आलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी टेन्स वापरलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सेकंड सेंटेन्स आहे वी हॅव बॉट दिस मोबाईल रिसेंटली, त्या वाक्यामध्ये रिसेंटली नावाचा त्या ठिकाणी एक वर्ड आलेला आहे, त्यामुळे त्यातला जो काही टेन्स आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. थर्ड आहे माय मदर हॅज जस्ट कम्प्लिटेड हर वर्क, जस्ट नावाचा वर्ड आहे. आणि फोर्थमध्ये आहे द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट द स्टेशन. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता या टेन्समध्ये 2 असे टाईम ऑफ प्रिपोजिशन्स असतात की जे बेसिकली आपण वापरतो. त्यातला पहिला आहे तो म्हणजे फॉर आणि दुसरा आहे तो म्हणजे सिन्स. मग आता हे फॉर आणि सिन्स कसे वापरले जातात तर त्याचा यूज ऑफ सिन्स आहे बघा. सिन्स कधी वापरायचं तर सिन्स 9 o'clock, सिन्स 9 AM, सिन्स मॉर्निंग, सिन्स संडे, सिन्स इव्हिनिंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स दशहरा, सिन्स 1998, सिन्स लास्ट मंडे, सिन्स लास्ट मंथ, सिन्स लास्ट वीक. आणि जो फॉर असतो तो फॉर कसा वापरायचा तर फॉर 10 years, म्हणजे जे कालखंड असतात त्या कालखंडासाठी आपण फॉर वापरतो. फॉर 10 hours, फॉर 10 days, फॉर 10 weeks, फॉर होल मॉर्निंग, फॉर द लास्ट मंडे, फॉर द लास्ट मंथ, फॉर द लास्ट वीक. सो स्टुडंट्स इथे एक ऑब्झर्वेशन करण्यासारखी गोष्ट अशी आहे की सिन्समध्ये आपण लास्ट मंडे म्हणतोय, पण फॉरमध्ये आपण काय म्हणतोय द लास्ट मंडे म्हणतोय. इथं लास्ट मंथ आहे, इकडं द लास्ट मंथ आहे, फरक समजून घ्या. वरती सिन्समध्ये लास्ट वीक आहे, खाली द लास्ट वीक आहे.
म्हणजे जे फॉर असतात त्यासाठी आर्टिकल वापरतोय आपण, पण सिन्ससाठी वापरत नाही. चला तर मग याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. पहिलं एक्झाम्पल आहे, वी हॅव बीन लिव्हिंग इन नागपूर सिन्स 2009. या ठिकाणी 2009 आलेला आहे, त्यामुळे आपण सिन्स यूज केलेला आहे. सेकंड आहे, राम हॅज बीन प्लेइंग सिन्स आफ्टरनून. आफ्टरनून आलेला आहे म्हणून आपण सिन्स वापरलेला आहे. थर्ड आहे, मिस्टर खान हॅज बीन टीचिंग अस इंग्लिश फॉर 4 years. या ठिकाणी 4 years आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी फॉर आलेला आहे. नेक्स्ट, नीलम हॅज बीन रीडिंग दिस दॅट नॉवेल फॉर 5 hours. सो या ठिकाणी 5 hours आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी फॉर आलेला आहे. आणि द पेशंट हॅज बीन शिवरिंग बिकॉज ऑफ कोल्ड सिन्स मॉर्निंग. मॉर्निंग आलेला आहे, सो दॅट्स वाय तिथं आपण सिन्स यूज केलेला आहे. सो आय होप स्टुडंट्स यू ऑल अंडरस्टूड दिस चॅप्टर व्हेरी वेल. सो या चॅप्टरमध्ये आपण जो पहिला टेन्स आहे आपला प्रेझेंट टेन्स, त्याचे 4 टेन्सेस आणि त्याचं स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय रूल्स आहेत इम्पॉर्टंट ते आपण पाहिलेले आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो सेकंड टेन्स आहे दॅट इज पास्ट टेन्स, यूज ऑफ पास्ट टेन्स, तो आपण पाहणार आहोत. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना तो शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इंग्लिश ग्रामर त्या ठिकाणी स्टडी करता येईल. सो थँक्यू व्हेरी मच.